नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सज्जनाशी सज्जन दुर्जनाशी दुर्जन खरी आणि विश्वसनीय माहिती पाहण्यासाठी तुम्हा सर्वांच्या खूप हक्काचं चॅनल ज्याचं नाव आहे गुरुजन तुम्ही बघायला सुरुवात केली आहे। विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत की तुमची निवड झाली हे तुम्हाला कशा पद्धतीने कळणार, म्हणजे पवित्र पोर्टलवरती तुम्हाला हे कसं समजणार की तुमची कोणत्या ठिकाणी निवड झालेली आहे, तुमचं अपॉइंटमेंट लेटर कशा पद्धतीने पाहायचं, तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन कशा पद्धतीने होतं, मग त्याची अपडेट पोर्टलवरती कशा पद्धतीने येते, त्यानंतर मग तुमचं जॉइनिंग लेटर कशा पद्धतीने मिळतं, तुमची सगळी इत्तंभूत माहिती, तुमची जॉइनिंग डेट असेल किंवा सगळीची सगळी माहिती पोर्टलवरती कशा पद्धतीने अपडेट होते, तुम्हाला कसं माहित पडतं की तुमची निवड त्या ठिकाणी झालेली आहे, याच्याबद्दल सगळी माहिती अत्यंत डिटेलमध्ये तुम्हाला सांगणार आहे। मग ते विथ इंटरव्ह्यू असू द्या, विदाऊटला असू द्या, मुलाखतीसह राऊंडमध्ये असू द्या किंवा मुलाखती शिवायच्या राऊंडमध्ये असू द्या, तुमची निवड झाली हे तुम्हाला कशा पद्धतीने कळणार याच्याबद्दल पोर्टलवरती ज्या पद्धतीने टॅब उपलब्ध असतात, जी माहिती उपलब्ध असते त्याच्यानुसार तुम्ही कसं हे चेकआउट करू शकता की तुमची निवड झाली आहे, याबद्दल आपण अत्यंत कमी वेळेमध्ये तुम्हाला सगळी माहिती सांगतो। म्हणजे यानंतर तुमच्या डोक्यामध्ये किमान ह्या संदर्भामध्ये कोणताही प्रश्न 100% उरणार नाही। थोडा काळजीपूर्वक बघा, महत्त्वाची माहिती आहे। हे बघा, मी माझं जे आहे स्वतःचंच लॉग इन या ठिकाणी केलेलं आहे, म्हणजे इतर कोणाचं नाही, हे स्वतःचं माझं बघा, माझं नाव दिसत असेल तुम्हाला महेश देवळे आणि हा माझा नंबर आहे। तर आपण आणि अनेक जण असे म्हणून राहिले होते की भाऊ गुरुजन मला काय नुसतं फकायला मारते का काय, याची निवड झाली होती की नाही, तर ते मला दाखवतो मी कशा पद्धतीने आपण हे चेकआउट करू शकतो की तुमची निवड कशा पद्धतीने झालेली आहे। माझी कुठे कुठे निवड झाली होती ती सुद्धा तुम्हाला दाखवतो। हे बघा विद्यार्थी मित्रांनो, हे जे तुम्हाला डॅशबोर्ड दिसत आहे या ठिकाणी हा कुठं तुम्ही ऑलरेडी केलेला आहे, म्हणजे जनरेट आणि लॉक प्रिफरन्सेसचा, ठीक आहे, तो तुम्ही सर्वांनी केलेला आहे। आता इथे बघा काय लिहिलेलं आहे बघा, अप्लिकंट रिकमेंडेशन स्टेटस, या ठिकाणावरती जर आपण क्लिक केलं तर तुम्हाला या ठिकाणी दोन ऑप्शन दिसतील, एक म्हणजे इंटरव्ह्यू टाईप म्हणजे आणि दुसरं जे आहे ते राऊंड आपल्याला सिलेक्ट करायचं आहे, ठीक आहे। आता इथे जर आपण बघितलं विद्यार्थी मित्रांनो, आणखीन एक टॅब दिला असतो तो म्हणजे एंटर ॲप्लिकंट आयडी, तर ही आयडी ऑलरेडी त्या ठिकाणी असतेच, त्यामुळे ती काय आपल्याला टाकण्याची आवश्यकता नाही। आता इथे जर आपण सिलेक्ट बटनावरती क्लिक केलं तर इथे तुम्हाला दोन ऑप्शन दिसतील, विथ इंटरव्ह्यू आणि विदाऊट इंटरव्ह्यू। तुमची पहिली जी मेरिट लिस्ट लागणार आहे ती कुठली लागणार आहे, विदाऊट इंटरव्ह्यूची, म्हणून आपण क्लिक करायचं कशावरती, विदाऊट इंटरव्ह्यू वरती। आता इथे जर आपण राऊंड कन्सिडर केला तर इथे फेज 1 फेज 2 असं लिहिलेलं असतं। 100% या वेळेला फेज 2 होणार आहे, म्हणून तुम्हाला अशा पद्धतीने विंडो त्या ठिकाणी दिसेलच। बघा आता या ठिकाणी खूप सारे ऑप्शन्स तुम्हाला दिसत आहेत, कारण की माझ्या वेळेसचे होते। याच्यामध्ये बघा फेज 1 रेग्युलर राऊंड, त्याच्यानंतर फेज 1 कन्व्हर्जन राऊंड, पुन्हा मग फेज 1 कन्व्हर्जन राऊंड उर्दूची वेगळं दाखवते त्याच्यामध्ये, फेज 2 रेग्युलर राऊंड, फेज 2 कन्व्हर्जन राऊंड आणि फेज 2 कन्व्हर्जन राऊंड उर्दू। आता याच्यामध्ये तुमचं कुठलं राहणार आहे तर 100% पहिला राऊंड रेग्युलर राऊंड राहणार आहे, कन्व्हर्जन राऊंडला खूपच जास्त आणखीन वेळ आहे, त्याच्यामुळे आपण या ठिकाणी क्लिक करूयात। आता इथे सबमिट बटनावरती क्लिक करायचं, मग इथे दिसते समजा माझी निवड झाली की नाही झाली। आता माझी जी आहे ती पहिल्या फेजमध्ये निवड झालेली नव्हती, कारण की मी 6वी ते 8वीला प्राधान्यक्रम त्या ठिकाणी दिले नव्हते, 9वी 10वीचा कट ऑफ खूप जास्त गेला होता, मी फक्त मोजून 3च प्राधान्यक्रम दिलेले होते। जी चुकी तुमच्यापैकी अनेकांनी केलेली होती ओव्हर कॉन्फिडन्समध्ये, मी काय केलं होतं फक्त वाशिम आणि रयत या दोनच ठिकाणी प्राधान्यक्रम दिले होते। बाबू मला भेटला बाबाजी का टुल्लू माझं काही रिकमेंडेशन त्या ठिकाणी झालं नाही। बघा इथे तुम्हाला दिसत असेल नॉट अप्लिकेबल, किंवा तुम्ही या ठिकाणी रिकमेंडेशन स्टेटस जर आपण बघितलं तर ते रिकमेंडच झालेलं नाही, ठीक आहे। मी इथे जर क्लिक केलं तर ते काय म्हणते, यू आर नॉट रिकमेंडेड ॲज पर द मेरिट, तुमच्या मेरिटनुसार तुमचा काही दिवा लागले नाही असं त्यांनी सांगितलं। मग आपण काय करू शकतो, विथ इंटरव्ह्यू राऊंड जर समजा पहिल्यांदा जर तुम्हाला चेक करायचं असेल, ठीक आहे, इथं पहिला रेग्युलर राऊंड आहे की नाही, इथे मग सबमिट बटनावरती क्लिक करायचं। मग पुन्हा आपल्याला काय दिसतं, व्ह्यू रिकमेंडेड इन्स्टिट्यूट्स। हे बघा माझं या ठिकाणी जे आहे ह्या 5 ठिकाणी मी इंटरव्ह्यूला गेलो होतो, तशा मला 6 आल्या तर मी 5च ठिकाणी त्या ठिकाणी गेलेलो होतो, ठीक आहे। एकाही ठिकाणी आपला भाऊ बजेट लागला नाही, ठीक आहे, आणि म्हणून याच्या समोर जे ना तुम्हाला दिसते म्हणजे इंटरव्ह्यूची डेट दिसते, त्याच्यानंतर रिमार्क दिसतो, तुम्ही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी प्रेझेंट होता किंवा नव्हतात, त्याच्यानंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनचं स्टेटस दाखवते, म्हणजे तुम्ही उपस्थित होता का तर यस, आणि मग तुमचं नेमकं काय झालेलं आहे, सिलेक्ट केलं रिजेक्ट केलं तर हे तुम्हाला इथे रिजेक्ट दिसत असेल। मग त्याच्यानंतर इथे अपॉइंटमेंट ऑर्डर असते, हे तुम्हाला मी पुढच्याच्यात दाखवतो। आपला फेज 2 मध्ये चांगलाच डंका लागलेला होता। आता हे तुमच्या सुद्धा इथे तसं दिसला, निवड होते हे कसं दिसते हे बघा विद्यार्थी मित्रांनो। आता पुन्हा इथे मी काय करतो, विथ इंटरव्ह्यू, आता मी आधी विदाऊटचं दाखवतो तुम्हाला म्हणजे तुमच्या लक्षात येईल, ठीक आहे। इथे जो राऊंड आहे तर तो आपण कन्व्हर्जन राऊंडला क्लिक केलं की इथे जर समजा तुमचं निवड झालेली असेल तर हे बघा तुम्हाला अशा पद्धतीने दिसते। हे बघा माझी निवड झालेली आहे, मी कितव्या क्रमांकाचं प्राधान्यक्रम दिलं होतं, 22व्या क्रमांकाचं प्राधान्यक्रम दिलं होतं। कुठं दिलं होतं तर एज्युकेशन ऑफिसर प्रायमरी अमरावती,
अमरावती जिल्ह्यामध्ये माझी निवड झाली होती जिल्हा परिषदेला. ठीक आहे. एज्युकेशन लेवल कुठला आहे? सेकंडरी. मीडियम कुठला आहे? मराठी. कोणत्या पोस्टसाठी निवड झाली होती? 6वी ते 8वी साठी. कोणता विषय? मॅथमॅटिक्स सायन्स. आणि मग टीचिंग मीडियम कुठलं होतं? मराठी. कॅटेगरी कुठली होती? ओबीसी. ओबीसी कॅटेगरीमध्ये त्याच्यातनी माझी निवड झालेली होती. मग प्रेझेंट होतं का डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी? नाही, मी गेलोच नाही, मला जॉईनच नव्हतं करायचं. ठीक आहे. आणि मग इकडे जे आहे आपले रिमार्क्स असतात. ठीक आहे. आता मी ज्या ज्या ठिकाणी प्रेझेंट होतो तीच तुम्हाला दाखवतो. विथ इंटरव्ह्यू राऊंड मध्ये जे आपली निवड झाली होती 2-3 ठिकाणी ते दाखवत होतो तुम्हाला. फेज 2 रेग्युलर राऊंड. सबमिट केलं. व्ह्यू रिकमेंडेशन स्टेटस वरती क्लिक करायचा. पहिलं होतं इथं भाऊ आपला बोंग्या वाजला, इथं काही माझी निवड झाली नाही. ठीक आहे. दुसरा आहे एसपी कॉलेज, यशवंत कॉलेज नांदेड, ज्याला आपण म्हणतो श्री शारदा भवन एज्युकेशन सोसायटी नांदेड. ठीक आहे. हे बघा मी प्राधान्यक्रम दिलं होतं. प्रिफरन्स क्रमांक 2. हे बघा माझं पहिल्या क्रमांकाचं प्राधान्यक्रम होतं, तिथंही म्हणजे मला इंटरव्ह्यूसाठी कॉल आला. दुसऱ्या क्रमांकाचं होतं, तिथं पण आला. ठीक आहे. मग इथे बघा इथं हे लिहिलेलं असते की लेवल कुठले? सेकंडरी. शिकवण्याचं माध्यम कुठलं आहे? मराठी. विषय कुठला आहे? म्हणजे शाळेचं माध्यम आहे मराठी. विषय कुठला आहे? फिजिक्स. फिजिक्ससाठी निवड झाली होती आपली. शिकवण्याचं माध्यम कुठलं आहे? इंग्रजी. इंटरव्ह्यू कधी झाला? 11/7/2025 ला. कुठं झाला होता इंटरव्ह्यू? श्री शारदा भवन एज्युकेशन सोसायटीच्या मेन बिल्डिंगमध्ये. ठीक आहे. त्याच्यानंतर सिलेक्ट केलं का? डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन. प्रेझेंट फॉर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन. यस. निवड झाली का? हो. सिलेक्टेड. असं सिलेक्टेड झालं की मनात गुबू गुबू वाजतंय असं होऊन जातं आणि भल्ला खुश होऊन जाते. खतरनाक खुश होऊन जाते. यांचा ज्यावेळेस मला फोन आला की नाही, मी रेल्वे ट्रॅकवरती होतो, मला वाटतं काय त्या गावाचं नाव आठवत नाही, मी परभणी आणि नांदेडच्या मधात होतो बहुतेक. असा रेल्वे ट्रॅकवरती डान्स केला तुम्हाला सांगतो मी. रेल्वे तिथं खूप वेळ थांबलेली होती, तिथंच नाचलो मी. रेल्वेमधल्या सगळ्या बोगीतल्या लोकांना सांगितलं मी यशवंत कॉलेजला लागलो म्हणून. सिलेक्ट झालो. त्याच्यानंतर हे बघा अपॉइंटमेंट ऑर्डर जी आहे, म्हणजे आपल्याला कधी जॉईन करायचं होतं? 1 ऑगस्ट 2025 रोजी, म्हणजे साधारणतः 1 वर्षापूर्वी माझी त्या ठिकाणी निवड झालेली होती. कुठं झाली होती निवड? या यशवंत महाविद्यालय बाबानगर नांदेड. ठीक आहे. मग त्याच्यानंतर मी काही जॉईन केलं नाही. आमचे घरचे म्हणे भाऊ आपलं घर सोडून कशाला दूर जातं, तुम्हाला माहिती आहे इमोशनल अत्याचार. त्याच्यामुळे मी वाशिममध्येच राहण्याचा त्या ठिकाणी काय केला? निर्णय घेतला. मग आता जर समजा इथे आता आपली अपॉइंटमेंट ऑर्डर तुम्हाला जर बघायची असेल तर काय करावं लागतं विद्यार्थी मित्रांनो? हे बघा मी तुम्हाला पुन्हा एकदा दाखवतो. हे आपलं झालं हे शारदा भवन एज्युकेशन सोसायटीचं ऑफिस. आणि मग इथं काय झालं? सिलेक्टेड. यस. ओके. मग इथे करायचं क्लिक. इथे क्लिक केल्याच्या नंतर आपल्याला काय दिसते? आपली ऑर्डर दिसते. मग काय करायचं? ओपन. ठीक आहे. हे बघा ही माझी नावाची ऑर्डर. प्रति महेश महादेवळे मेरे नाम का लेटर. भल्लं तसं तर कोणी आपल्याला लेटर लिहिली येत नाही बघा. असे त्यावेळेस लेटर आले होते. भल्लं गमते माणसाला लेटर आला की महेश महादेवळे इतर मागासवर्ग म्हणजे ओबीसी कॅटेगरीमध्ये. गट कुठं आहे? 11वी-12वी. विषय कुठला आहे? भौतिकशास्त्र. आणि मग शिक्षण सेवक म्हणून नियुक्ती करण्याबाबत असं घंटाडा असं भल्लं गमते मग माणसाले. अरे भाऊ शेवटी किती पण म्हटलं तरी त्या इंटरव्ह्यू मध्ये आपण सिलेक्ट झालो ना. आणि माझी तुम्ही म्हणसाल की सर मग तुमचा पहिल्या फेजमध्ये काऊन नाही दिवा काऊन नाही लागला, तुमचा उजेड काऊन नाही पडला, तुमचा फ्यूज कसा उडाला? तर विद्यार्थी मित्रांनो आमच्या वेळेस काय होतं माहिती आहे का? वेटिंग लिस्ट नव्हती जी आता पण नाही आहे. आणि पहिल्या वेळी आमच्या वेळेस काय होतं? 1 बिंदू 1 पद नावाचा प्रकरण होता. मला दुसऱ्याची जागा घ्यायचीच नव्हती. मग तुम्ही म्हणसाल सर तुम्ही इथं काऊन नाही जॉईन केले? आता ते भाऊ घरचे इश्यू राहतात. आता काही इथं सांगत बसत अर्थ नाही. घरचे ऐकत नाहीत कधी कधी, कारण की मी ऑलरेडी माझ्या जिल्ह्यामध्येच वर्किंग होतो. आणि अनेक लोक असं म्हणतात की भाऊ घरची भाकरी खा, अर्धी भाकर जरी असेल तरी सुद्धा. मग ठीक आहे. बघा हे अशा पद्धतीची आपली जी आहे निवड यादी राहते. शेवटी काही गोष्टी या ठिकाणी नमूद असतात. समजा संस्थेचे काही नियम वगैरे असले तर, परंतु ही जी संस्था आहे खूप छान आहे. रुपया कोणाला मागत नाही, काय नाही. कोणत्याही प्रकारची आर्थिक देवाणघेवाण होत नाही. मुलाखत द्या, चांगली मुलाखत द्या, तुमची निवड त्या ठिकाणी होईल. आलं लक्षामध्ये? अशा पद्धतीने असतं हे. खूप छान पद्धतीने मला असं वाटतं की तुमचं या ठिकाणी येईल. असं मी तुम्हाला फक्त एक अपॉइंटमेंट लेटर दाखवलं. असे मी तुम्हाला अनेक अपॉइंटमेंट लेटर जे आहेत ते याच्यानंतरचे दाखवू शकतो. ठीक आहे. ही झाली पहिली निवड. दुसरी निवड आपली कुठे झाली होती ते दाखवतो तुम्हाला. पार्ले टिळक विद्यालय असोसिएशन, हे साठे कॉलेज होतं, इथे नाही झाली. भारतीय चेंबूर ट्रम्प एज्युकेशन सोसायटीमध्ये आपलं सिलेक्शन झालं होतं. बघा इथं तुम्हाला सिलेक्टेड नाव दिसल. यस सिलेक्टेड. यस मैंने जीत लिया. भल्ला खतरनाक इंटरव्ह्यू झाला होता. जॉईन केलं काय? जॉईनच नाही केलं. ठीक आहे. हे बघा इथचे अपॉइंटमेंट लेटर बघा. हे तुम्हाला अशा पद्धतीने अपॉइंटमेंट लेटर दिसते. ठीक आहे. हे बघा हे NG आचार्य आणि DK मराठे कॉलेज. ठीक आहे. या ठिकाणी आपली हे बघा आज नाव दिसलं महेश महादेवळे. या ठिकाणी तुम्ही आले होते, प्रत्यक्ष मुलाखत तुमची झालेली होती, तुम्ही सिद्ध केलं स्वतःला. मग तुमची शिफारस न झाल्यामुळं अबे थांबा, एका धोका झाला आपल्यासोबत.
ओरे रोरी 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 यांनी काय आपल्याला चुकीचं पत्र पाठवलं. चेंबो ट्रॉम्बी मध्ये हा सिलेक्टर तर लिहिलं भावांनी इथं बरोबर. एसपी कॉलेज पुणे, हा एसपी कॉलेज पुणेच आहे इथं बघू बरं. आता गुलीगत धोगाच आहे. यांचं पत्र आहे घरी ऑफिशियल आलेलं बरं का. नाही तुम्ही म्हणसाल भाऊ डबल बाबाजी का टुल्लू भेटलं तुला. हे बघा इथं हे तिसरी अपॉइंटमेंट. प्रति महेश महादेव देवळे आपली या ठिकाणी निवड झालेली आहे शिक्षण सेवक पदावरती. हे असं म्हटलेलं आहे काय. कुठं झालं होतं. मुंबई मधलं सर्वात चांगलं कॉलेज. ठीक आहे. कुठलं कॉलेज. रामनिवास रुईया कनिष्ठ महाविद्यालय मुंबई या ठिकाणी पदार्थ विज्ञान म्हणजे फिजिक्स या विषयासाठी आपली निवड झालेली होती. हे त्यांचे अनेक सारे नियम होते आणि मग माणसाला किती म्हटलं तर गमते. शेवटी हा नियुक्तीचा आदेश आहे अशा पद्धतीनं. आता त्यांनी कायसा बोंग्या वाजवला माझा ते बघावं लागेल. नाहीतर मग ती अपॉइंटमेंट लेटर आपल्याला ऑफलाईन आलेलं आहे घरी. ते तुम्हाला मी दाखवू शकतो. अशा पद्धतीने आहे. यांनी मी या ठिकाणी जॉईन नाही केलं. हे बघा इथे जॉईन नाही केलं, इथे सुद्धा जॉईन नाही केलं, इथे सुद्धा जॉईन नाही केलं. ठीक आहे. अशा पद्धतीनं हे 3 ठिकाणी विथ इंटरव्ह्यूला आणि एका ठिकाणी जिल्हा परिषदेला अशा पद्धतीने 4 ठिकाणी निवड माझी झालेली होती. पण ती कोणत्या फेजमध्ये. सेकंड फेजमध्ये. फर्स्ट फेजमध्ये का नाही झाली. कारण की फर्स्ट फेजमध्ये जे कॉलेजेस आले होते ते कमी आलेत आणि मी त्यांना स्पष्ट नकार दिला होता की मी त्या ठिकाणी जॉईन करणार नाही आहे. दुसरी गोष्ट म्हणजे माझा टफ इंटरव्ह्यू झाला होता तो म्हणजे सोलापूरला. सोलापूरच्या DAV कॉलेजमध्ये इतका टफ इंटरव्ह्यू झाला दोन्ही वेळेला. म्हणजे ते पहिल्याही वेळेला तसाच झाला, दुसऱ्या वेळेला तसाच झाला आणि मला फार थंडागार केला. मी तुम्हाला अत्यंत प्रामाणिकपणानं सांगतो, ज्या ठिकाणी तुमच्याकडून इतर कोणतीही पद्धतीची अपेक्षा घेतली जात नाही त्या ठिकाणी तुम्हाला इंटरव्ह्यूमध्ये मात्र तुमचा कस घेतला जातो. तुमची व्यक्तिमत्व जे तपासल्या जाते. अनेक वेळेला आपल्याला अनेक प्रश्नांची उत्तर माहिती नसतात त्यामुळे माणूस मॅड होते. परंतु हे अशा पद्धतीने आहे. तुमची सगळीच्या सगळी माहिती आहे ना हे याच्यावरती असते. ठीक आहे. म्हणजे तुमचं जॉईनिंग स्टेटस कशा पद्धतीनं आहे, तुमची शालार्थ ID जी जनरेट झालेली आहे ती आहे, किंवा शालार्थ IDने जर तुम्हाला एखादा रिमार्क दिलेला असेल तर, किंवा अपॉइंटमेंट ऑर्डर सुद्धा अशा पद्धतीने सर्व. आता याच्यामध्ये फक्त चेंबूर ट्रॉम्बी एज्युकेशन वाल्यांनी काय माझं काही चुकीचं त्या म्हणजे इकडे लिहिलं सिलेक्टेड तिकडे लिहिलं झालं नाही म्हणून म्हणजे असं गुलीगत धोका गेला आपल्यासोबत. तर त्याच्यामुळे हे बघूयात आपण. याचं ऑफलाईन पत्र आहे माझ्याकडे, मी ते तुम्हाला एखाद्या लाईव्ह मध्ये दाखवून देईल. ठीक आहे. तर हे अशा पद्धतीने आपण पवित्र पोर्टलवरती जी आहे सगळी माहिती चेकआउट करू शकतो. तुमच्या मनामध्ये 100% काही प्रश्न असतील तर ते लिहा. ते जे माझ्यासोबत गुलीगत धोका झाला त्याच्याबद्दल तुम्हाला लिहायचं असेल कमेंट बॉक्समध्ये ते सुद्धा लिहू शकता. काळजी घ्या. खूप खूप धन्यवाद.